अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला अधिक मासामध्ये 33 दिवसामध्ये अधिक मास महात्म्य, अधिक मासाचे अध्याय आहे, त्याची वाचण्याची पद्धत कशी आहे, त्याचे नियम काय आहे, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राइब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. अधिक महिना 17 मे पासून चालू होतोय. 17 मे ते 15 जून या अधिक महिन्यामध्ये पुरुषोत्तम मास असं पण म्हणतात, पुरुषोत्तम पुरी, पुरुषोत्तम मास. आणि आपलं पाप जे आपण करतो ना, सगळेजण पाप करतात, ते पाप शयनाचा महिना आहे, अधिकचा महिना आहे आणि हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. मग ह्या महिन्यामध्ये कोणता अध्याय वाचायला पाहिजे? जसं आपण गुरुचैत्र वाचतो, नवनाथ पारायण करतो, तसं अधिक महिन्यामध्ये अधिक महात्म्य म्हणून आहे. त्याच्यामध्ये 33 अध्याय असतात. तुम्ही ते कोणत्याही प्रकाशनाचं वाचावं असं बंधन नाही, यांचंच घ्या त्यांचंच घ्या, तसं नाही. जसं गुरुचरित्र कोणत्याही प्रकाशनाचं वाचलं चालतं, तसं अधिक महिन्यामध्ये अधिक मास महात्म्य 33 अध्यायाचं पुस्तक आहे. ते तुम्ही रोज एका दिवसात पण 33 अध्याय वाचू शकता, किंवा रोज एक अध्याय वाचला तरी पण आपल्याला त्याचं पुण्य खूप आहे. रोज एक अध्याय वाचायचा अधिक महिन्यामध्ये. या 33 अध्यायामध्ये काय वर्णन आहे, 33 संख्येलाच का बरं महत्व आहे? आता त्या अधिक महिन्यामध्ये 33 गोष्टी दान द्यायला महत्व आहे. या अधिक महिन्यामध्ये आपल्याला 17 मे पासून ते 15 जून पर्यंत कधीही या दिवसामध्ये आपण जावयाला बोलत असतो. धोंड्याचा महिना असतो. काही जण जावयाची पाद्यपूजा करत नसेल तर जावयाची पाद्यपूजा करायची. धोंड्याचा महिना असतो. तसंच 17 मे पासून तर 15 जून पर्यंत आपले गुरु असेल, गुरु असेल ना, गुरूंची पण पाद्यपूजा करायची, किंवा ब्राह्मणाची. 17 मे ते 15 जून पर्यंत ह्या काळामध्ये कधीही ब्राह्मणांना आपल्या घरी बोलवायचं. घरी बोलवायच्या अगोदर त्यांचं औक्षण करायचं, बाहेर औक्षण करायचं. घरी आल्यानंतर त्यांचं पाद्यपूजन करायचं. 33 वस्तू जे असतात, दानाच्या कोणकोणत्या वस्तू आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते जे दान असतं, आपण म्हणतो 33 दान आहे, हे आपण त्यांच्या वस्त्र असेल, दान असेल, अन्नदान असेल, शिदा असेल, हे ब्राह्मणाला द्यावं. तुमचे गुरु असेल, आता आमच्या इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रल्हाद महाराज आहे, त्यांच्या पादुका या अधिक महिन्यामध्ये येत असतात. मग घरी आल्यानंतर आम्ही मागच्या 3 वर्षात तेव्हा आणि आता पण त्यांना सांगितल्यानंतर ते घरी येतात. घरी आल्यानंतर औक्षण करायचं, पादुकाचं पूजन करायचं, आणि जे काही आपण दान देणार आहे, जेव्हा अधिक मासामध्ये गुरुचं पाद्यपूजन केलं किंवा ब्राह्मणाचं पाद्यपूजन केलं, त्याचं पुण्य खूप आहे, खूप आहे. मग हे कधी पण करायचं, 17 मे पासून ते 15 जून पर्यंत कधीही करा, काही हरकत नाही. मग हे 33 अध्याय वाचायला महत्व. ते रोज एक अध्याय वाचू शकता, त्याला कोणताही नियम नाहीये. महिला पण वाचू शकता, पुरुष पण वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. 33 अध्यायामध्ये काय वर्णन आहे? सगळ्यात पहिले भगवान श्रीकृष्णाचं वर्णन सांगितलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्यायामध्ये प्रत्येक वर्णन सांगितलंय की या काळामध्ये दान द्यायचं महत्व काय आहे, गायीचं महत्व काय आहे. 33 दानाचे प्रकार ह्या कथामध्ये सांगितलेले, आणि कथानुसार आपण वाचू शकता, अध्यायानुसार. ते पण आपण रोज घेणार आहे. ते अध्यायाचं महत्व आहे, प्रत्येक अध्यायाचं महत्व मी रोज एक अध्यायाचं महत्व 30 दिवस सांगणार आहे. अधिक मासामध्ये रोज अध्यायाचं महत्व 30 दिवस मी सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की सेवा आहे, ती सेवा आपण सांगणार आहे. ते अध्याय तुम्ही रोज वाचू शकता. 33 अध्याय आहे. अधिक मासाचं भगवान श्रीकृष्णाचं वर्णन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, आणि ते तुम्ही सकाळी असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल, कधीही वाचू शकता. त्याचं पुस्तक तुम्ही घेऊन टाका, कोणत्याही प्रकाशनाचं घ्या, काही हरकत नाही. त्याची पूजा मांडणी करायची का? करायची. पूजा मांडणीमध्ये पाठ ठेवा, पीस ठेवा, त्याच्यावर ते पुस्तक ठेवून द्यायचं. 30 दिवस ते पुस्तक आहे, 30 किंवा 33 दिवस ते पुस्तक आहे, तसंच ठेवायचं. रोज वाचायचं, त्याचं मनन करायचं, चिंतन करायचं, आणि एक माळ श्रीकृष्णाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हा पहिले एक माळ जप करायचा, आणि नंतर रोज एक अध्याय तुम्ही वाचू शकता.
एका दिवसात पण ते 33 अध्याय वाचू शकता, काही हरकत नाही. पण रोज अध्याय वाचून त्याचं मनन आणि चिंतन करणं खूप महत्वाचं आहे. रोज अध्याय वाचायचं, त्याचं मनन आणि चिंतन करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. दानाचं महत्व असेल, सेवेचं महत्व असेल, अधिक मासामध्ये तुम्ही ब्राह्मण पूजनाचं महत्व असेल, गुरुचं पूजन असेल, कारण की भगवान विष्णूंना हे समर्पित आहे. आणि हा महिना पूर्ण पापशालनाचा असतो. या महिन्यामध्ये जास्त जास्त तुम्ही जर ब्रह्मचर्याचं पालन असेल, नॉन व्हेज असेल, दारू असेल, या गोष्टी जर सोडल्या आणि मनापासून जर सेवा केली तर आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, त्या अधिक प्राप्त होतात. म्हणून या अधिक महिन्यामध्ये आपले जे गुरु असेल, तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल, गुरु असेल, त्यांना घरी बोलवा, त्यांचं पाद्यपूजन करा, औक्षण करा. जे काही दान असेल, शिदा असेल, दान असेल, वस्त्र असेल, ते ब्राह्मणाला देणं महत्वाचं आहे, दान करणं महत्वाचं आहे. हे 17 मे पासून ते 15 जून पर्यंत तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. तर प्रत्येकाने एक अध्याय जरी रोज एक अध्याय नुसते जरी वाचले तर अधिक महिन्याचं महत्व काय त्या अध्यायामध्ये सगळे वर्णन आहे. आणि हे सगळे अध्यायाचे एक दिवसाचे महत्व मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे तो अध्यायामध्ये काय, आजच्या अध्यायामध्ये असं 30 दिवसामध्ये 30 व्हिडिओ ते आपले आहे. आणि मराठीमध्ये मी सांगणार आहे, त्याचा भावार्थ सांगणार आहे. त्याच्यामध्ये पूर्णपैकी म्हणजे भगवान विष्णूंची जी पूर्ण माहिती आहे त्या अध्यायामध्ये आहे, ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त विष्णू सहस्रनाम असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, भगवान विष्णूंची 1000 नावं असेल, हे आपण जास्तीत जास्त आपण करू शकतो. म्हणून सगळ्यांनी ते अधिक मासाचं जे पुस्तक असेल ते जवळच्या बुकस्टॉलवरून तुम्ही घेऊ शकता, कोणत्याही प्रकाशनाचं घ्या आणि 17 तारखेपासून वाचायला सुरुवात करा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.